लव्ह जिहाद हे केवळ वैयक्तिक गुन्हेगारी नसून ते एक संघटित वैचारिक युद्ध असल्याचा आरोप करत अमरावती येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कठोर कायदा लागू करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अमरावती निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले। उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या धर्तीवर आजन्म कारावासाची शिक्षा देणारा कठोर आणि अजामीनपात्र स्वरूपाचा लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करावा। या प्रकरणांच्या तपासासाठी विशेष पोलीस शाखा स्थापन करून लव्ह जिहाद प्रकरणाची स्वतंत्र नोंद करावी। विदेशी अर्थ पुरवठा, बँक खाती, तस्करी आणि आतंकवादी कारवायांच्या वापरासंदर्भात सखोल तपास करून दोषींवर कारवाई करावी। लव्ह जिहाद आणि धर्मांतराला सहाय्य करणाऱ्या व्यक्ती, जिहादी संघटना, धार्मिक नेते आणि मदरसे, मशीद यांच्यावर कायदेशीर बंदी घालून कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। नमस्कार, मी पंकज बारबुदे, मानव अधिकार तालुका अमरावती। आज आम्ही सर्वजण जे वेगवेगळे ग्रुप इथे आलेले आहे त्या अनुषंगाने लव्ह जिहाद हा एक फार मोठा भयंकर एक प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आणि दिवसेंदिवस एका दिवशी कितीतरी भारतामध्ये अनेक घटना घडतात आणि आपलं जे सरकार आहे हे सरकार बाकी इतर गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष देतं, पण ज्या गोष्टीवर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे एक वारंवार घटना होऊन सुद्धा त्यावर दुर्लक्ष करत आहे। बाबासाहेबांनी जो संविधानाचा जो मेन पाया होतो जो भारतामध्ये तो रोवलेला आहे त्याचा महत्त्व कमी होत आहे आणि लोकशाहीला कलंक लागत आहे आणि खोट्या नावावर बिझनेस सुद्धा त्यांचे चालून राहिलेले आहे। खोटं नाव सांगून मुलीला दिशाभूल करण्याची त्यांची कट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक भारताची आणि हिंदू समाजाची खूप मोठी हानी इथं होताना दिसते आहे आणि आपल्या सगळ्यांना, सगळ्या जनतेला, सगळ्या प्रामुख्याने सगळ्या कार्यकर्त्यांना आज एकजूट होऊन या लव्ह जिहादचा कायदा हा झालाच पाहिजे। दुबई सारखा कायदा झाला पाहिजे, असा कायदा झाला पाहिजे कठोर की पुन्हा त्या कोणत्याही व्यक्तीने याच्यावर हिंमत केली नाही पाहिजे, असं प्रामुख्याने आज या सरकारला मी सांगण्याचा प्रयत्न करतो। आणि आमच्या सर्व बांधवांनी वेगवेगळ्या क्षेत्रातले जे प्रामुख्याने आलेले आहेत त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की तुमचं आम्ही लवकरात लवकर हिवाळी अधिवेशनाने मुख्यमंत्र्यापर्यंत हे पोहोचू। जर त्यांनी पोहोचलं तर ठीक आणि त्यांनी जर याच्यावर विचार केला ठीक नाही, आम्ही याच्यावर जर झालं नाही तर आम्ही सर्व म्हणून एक कठोर पाऊल उचलण्याचा आम्ही प्रयत्न करू, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय श्रीराम, जय हिंद। हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात कायद्याच्या मागणीच्या समर्थनार्थ राबवलेल्या स्वाक्षरी अभियानातून मिळालेल्या 3 सहस्रांहून अधिक स्वाक्षऱ्या निवेदनासोबत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत। यावेळी रणरागिणी शाखा, शिवसेना महिला शहराध्यक्ष, राष्ट्रीय बजरंग दल व शिव प्रतिष्ठान युवा संघटन, RSS मानवाधिकार, सुराज्य अभियान, गडगडेश्वर मंदिर, हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्था यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व धर्मप्रेमी उपस्थित होते। नमस्कार, मी सौ वृंदाजय मुक्तेवार। लव्ह जिहाद विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू करण्यात यावा या गंभीर विषयाच्या बाबतीत आज आम्ही सर्व संस्थेच्या हिंदू जनजागृती समिती आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या महिला, आमच्यासोबत असलेले आमचे सगळे बंधू यांच्यासहित आज आम्ही इथे आलेलो आहे की लव्ह जिहाद विरोधी कायदा हा महाराष्ट्रात देखील लागू करण्यात यावा। जसा उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात आलेला आहे, खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रात देखील याची नितांत गरज आहे। आता आपण बघतच आहे कित्येक प्रकरणं लव्ह जिहाद विरोधामध्ये आपल्या हिंदू मुलींसोबत घडत आहेत। श्रद्धा वालकरचं प्रकरण आपल्याला माहिती आहे, मुंबईतले तनुश्री शर्माचं प्रकरण आपल्याला माहिती आहे, रश्मी चांदेकर हिचं प्रकरण आपल्याला माहिती आहे। अशा प्रकरणामध्ये मुली कुठेतरी भरकटत चाललेल्या आहेत। कठोर कायदा, कारण की आपल्या महाराष्ट्रात देखील 16 लाख महिला बेपत्ता मुली बेपत्ता झालेल्या आहेत। तर खऱ्या अर्थाने मुली गेलेल्या कुठे आहेत, त्यांना कुठल्या षडयंत्रामध्ये, कुठल्या याच्यामध्ये त्यांना फसवणूक करून त्यांची निर्भूळपणे म्हणजे त्यांना कशा पद्धतीने त्यांना वाट दाखवून त्यांचा हा जो लव्ह जिहाद सुरू आहे, खऱ्या अर्थाने आपलं धर्मांतरण जे सुरू आहे, लव्ह जिहाद सुरू आहे, तर कुठेतरी आपल्या हिंदू संस्कृतीवर, आपल्या हिंदू धर्मावर एका प्रकारे हा आघात होत आहे। तर आम्हाला सरकारला, महाराष्ट्र सरकारला, यांना सगळ्यांना, राष्ट्रवादी सगळ्यांना आम्हाला हे सांगण्याचं आहे की लव्ह जिहाद विरोधी कायदा हा तात्काळ महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात यावा आणि हीच आजच्या महिलांचा आवाज आहे। तर आपण सर्वजण आमच्यासोबत
निर्भयतेने हा कायदा लागू करून आपल्याला आपल्या मुलींना सुरक्षितता द्यायची आहे. आपल्या ज्या मुली बेपत्ता झालेल्या आहे खऱ्या अर्थाने त्यांचा शोध घेणं ही गरज आहे आणि आपल्याला यासाठी पाऊल उचलणं गरजेचं आहे. तर लव्ह जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करण्यात यावा ही विनंती. हा फक्त मुद्दा लव्ह जिहादचाच आहे की बाकी पण आहे? कारण का हिंदू लोक पण आजकाल तुम्हाला माहित आहे की आता काही दिवसाअगोदरच बलात्कार झालेला आहे 6 वर्ष 3 वर्षाच्या मुलींवर. हा. लव्ह जिहादवरच आहे की दुसरा पण काही मुद्दा घेऊन तुम्ही इलेक्शन मध्ये म्हणजे तुमचं जे पण आता आहे नागपूरला अधिवेशन त्यामध्ये तुम्ही प्रस्ताव मांडणार आहे ना? आम्ही की मुद्दा फक्त लव्ह जिहादच आहे? हा निश्चितच आम्ही मुद्दा मांडणारच आहे. कारण की आज आपण बघत आहे की 3 वर्षांच्या मुलीवर देखील बलात्कार सारखे प्रकार ज्या काही घटना मुलींसोबत होत आहे. तर लव्ह जिहाद म्हणजे आजचा आमचा जो विषय आहे तो लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर आहे की जेणेकरून धर्मांतरण आणि या सगळ्या गोष्टी, कारण की आपण बघतोच आहे की सर्रास पब हे त्याच्यातून या माध्यमातून या सगळ्या गोष्टी चालत आहे. आणि ज्या प्रकारे 3 वर्षाच्या मुलीवर आता ही मानसिकता कुठेतरी आपल्यालाही काही गोष्टी आपल्या इथल्या लोकांना देखील सांगणं तितकंच गरजेचं आहे. पण मुद्दा जर हा लव्ह जिहादचा आहे तर कुठेतरी धर्मांतरण करून त्या पद्धतीने फसवणं, तर या दोन्ही मुद्द्यावर आम्ही निश्चितच मांडणारच आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.